हां भेदे सागरजी. सगळ्या महिलांनी आपल्या डोक्यावर विनय छत्र घ्यायचं आहे. डोका आहे का बघा. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. पूजाति पूजयतिभिः सुवन्द्यं संसार गंभीर समुद्र सेतुं ध्याने कनिष्ठं गरिमा गरिष्ठम् आचार्यवर्यं प्रणमामि नित्यं. श्री शांति सागरं प्रणमामि नित्यं. श्री विद्यासागरं प्रणमामि नित्यं. श्री सन्मति सागरं प्रणमामि नित्यं. जुबल 24 भगवान की. देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचरी पार्श्वनाथ भगवान की. सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी की प्रथमाचार्य चर्चगुदी समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की. संत श्रोमणी आचार्य गुरुवर श्री विद्यासागर जी महाराज की. प्रातस्मरणीय शांतमूर्ति वात्सलरत्नाकर आचार्य गुरुदेसी सन्मत सागर जी महाराज की. मम दीक्षागर युवा स्मरण कांतिरत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की. परम पूज्य आचार्य गुरुवर श्री समय सागर जी महाराज की. सर्व मुनिराजों की. अहिंसामय विश्व धर्म की. भव्यजी हो, आज एका अपेक्षेनं हा जो क्षण आहे आनंदाचा सुद्धा आहे आणि दुःखाचा सुद्धा आहे. याचं मूळ कारण असं असेल की आज आचार्य भगवान विद्यासागर महाराज यांचा प्रथम स्मृती महामहोत्सव आपण साजरा करत आहोत. हा आपल्यासाठी आनंद आहे. परंतु दुःखद प्रसंग यासाठी आहे की ज्यांनी पूर्ण विश्वाला जैन धर्माची ओळख करून दाखवली. साधना, आराधना, पूजा आणि शिष्यत्व आणि गुरु या सगळ्या गोष्टी ज्यांनी दाखवल्या ते आचार्य भगवान आज निश्चित रूपानं 1 वर्ष कालावधीत आपल्यातून निघून गेले. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मला काही जास्त बोलायचं नाही कारण वेळ कमी आहे, सगळ्यांना ऐकायचं आहे तुम्हाला. फक्त मला एकच सांगायचं आहे, आज प्रत्येक जीवाची इच्छा आहे, प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे की मी आचार्य भगवंतांचं आर्घ्य करेन. आता तर रांग अशी लागलेली, एवढ्या जोरात रांग लागलेली की सगळ्यांची इच्छा होती मी आचार्य भगवंतांना आर्घ्य देतो, आचार्य भगवंतांचं पूजन करतो, आचार्य भगवंतांचे गुणगान मी करतो. परंतु माझं एकच म्हणणं आहे, मी एकच निवेदन करू इच्छितो इथं सगळ्यांना की जर खरोखर तुम्हाला आचार्य भगवंतांना नमस्कार करायचं असेल, त्यांचं पूजन, अर्घ्य, वंदन, आराधना आदी करायचं असेल, जे आचार्य भगवंतांनी पूर्ण विश्वाला दिलेले जे काय आहे ते तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन पुढे नेण्याचा प्रयत्न करा, तरच ती सगळ्यात मोठी विनयांजली आचार्य भगवंतांना असेल. भारतीय संस्कृती आणि संस्कार हे पूर्ण विश्वाला जाणून देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते फक्त संत शिरोमणी आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी केलेले आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. जेवढे जेवढे जे प्रकल्प आचार्य भगवंतांच्या माध्यमातून आता प्रसारित होत आहेत त्या सगळ्या प्रकल्पांना निश्चित रूपानं पुढे नेण्याचं काम कोणाचं असेल तर इथं बसलेले सगळे आणि जे ऐकत आहेत, जे ऐकत नाहीत, जे कुठं कुठं दूरवर असतील त्या सगळ्यांनी ती निश्चित रूपानं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर खरी विनयांजली आचार्यांच्या प्रती तीच असेल की आम्ही प्रत्येक त्या योजनेमध्ये सहभागी आहोत.
तुम्हाला सहभागी व्हायचंय? कोण कोण सहभागी होणार? दोन्ही हात वर करून सांगा. खरं? हुशार? ठीक आहे. मी प्रत्येक गावागावात फिरणार आहे, मी बघणार आहे. त्यामुळे तुम्ही काय महाराज जी आम्ही हात वर केलेले तुम्ही बघितलं चला, ठीक आहे. निश्चित रूपानं एवढीच भावना आहे की ज्या आचार्य भगवंतांनी आपली साधना कधी यत्किंचित सुद्धा न सोडता आपले 28 मूलगुण आणि 36 मूलगुण जे आहेत ते कधी यत्किंचित न सोडता पूर्ण साधना व्यवस्थित रूपानं पार पाडली आणि त्याचबरोबर पूर्ण विश्व कल्याणाची भावना ज्या आचार्य भगवंतांनी भावली, निश्चित रूपानं आम्ही सुद्धा त्या आचार्य भगवंतांनी ज्या ज्या भावना विश्व कल्याणाच्या भावलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचं कर्तव्य आमच्या खांद्यावर घेतो. ही एक शपथ घेऊन इथनं जावा. निश्चित रूपानं आजचा प्रथम समाधी महामहोत्सव निर्विघ्न पार पडेल आणि पार पडला मी असं समजतो. निश्चित रूपानं मी एवढीच भावना करतो की निश्चित रूपानं लवकरात लवकर की आचार्य भगवंत तीर्थंकर रूपामध्ये येऊन सुद्धा पूर्ण विश्वाचं कल्याण करो एवढी भावना मी आज करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय बोलो आचार्य भगवंत श्री विद्यासागर जी महाराज की